उपवासाची थाळी बनवण्यासाठी काही टिप्स सांगितलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा। मऊ आणि सुटसुटीत साबुदाणा खिचडीसाठी टिप पहा। साबुदाणा भिजवताना तो फक्त बुडेल इतकेच पाणी ठेवा, जास्त पाणी घालू नका, नाहीतरी खिचडी चिकट होईल। तर टिप नंबर 2 पहा। कुरकुरीत साबुदाणा वडा बनवण्यासाठी वडे तेलात फुटू नयेत म्हणून मिश्रणात उकडलेले बटाटा व्यवस्थित स्मॅश करून घाला। वडे तळताना तेल चांगले गरम असावे, मंद आचेवर तळल्यास ते तेलकट होते। तर टिप नंबर 3 पहा। मोकळा आणि मऊ वरईचा भात म्हणजेच भगर। तर याच्या काही टिप्स दिलेल्या आहेत। वरईचं तांदूळ शिजवण्यापूर्वी पॅनवर मंद आचेवर 1-2 मिनिटे कोरडाच भाजून घ्या। यामुळे काय होतं, भात म्हणजे भगर हे चिकट न होता अगदी मोकळा सुटसुटीत राहील। तर टिप नंबर 4 पहा। दाटसर आणि चिवटसर शेंगदाणा आमटी होऊ नये यासाठी काही टिप्स दिलेल्या आहेत। तर टिप पहा। आमटीसाठी शेंगदाणे भाजताना ते जास्त करपू देऊ नका। कूट करताना थोडे जाडसर ठेवा, ज्यामुळे आमटीला छान टेक्स्चर आणि चव येते। मऊ लुसलुशीत उपवासाचे थालीपीठ। तर याच्यासाठी काही टिप्स दिलेल्या आहेत। थालीपीठाचे पीठ मळताना त्यात थोडा उकडलेला बटाटा किसून घाला। थालीपीठ थापताना ओल्या सुती कापडाचा किंवा प्लास्टिक शीटचा वापर करा, यामुळे थालीपीठ तव्यावर सहज निघते आणि तुटत नाही। चटकदार बटाट्याची सुकी भाजी। तर यासाठी काही टिप्स दिलेल्या आहेत। भाजी अधिक चवदार बनवण्यासाठी फोडणीमध्ये जिरा आणि हिरव्या मिरच्यासोबत अगदी थोडी पिठी साखर आणि लिंबाचा रस पिळा, चव खूप छान येईल। मऊ आणि जाळीदार उपवासाचा डोसा। तर याच्यासाठी काही टिप्स दिलेल्या आहेत, ते पहा। डोस्याचे पीठ वाटताना त्यात 2 चमचे दही घाला, यामुळे डोस्याला छान आंबटपणा येतो, डोसे मऊ होतात आणि तव्याला चिटकत नाही। कुरकुरीत बटाटा खीस किंवा वेफर्ससाठी काही टिप्स दिलेल्या आहेत, ते पहा। बटाट्याचा खीस किंवा काप तळण्यापूर्वी ते थंड पाण्यात स्वच्छ धुवून घ्या आणि सुती कापडावर पसरून पूर्ण कोरडे करा, यामुळे तळल्यानंतर ते जास्त वेळ कुरकुरीत राहतात। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी उपवासाची थाळी आणि या टिप्स मला कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।